यावर्षी एलनिनोचं संकट आहे, यावर्षी कर्जमुक्ती करायची आहे, यावर्षी आपण एका पद्धतीने PM किसान आणि CM किसानचे पैसे देखील देत आहोत। या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन ज्या पद्धतीचं पावसाची परिस्थिती राहील परंतु उभारण्याचे संकट होऊ शकते, त्याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे। जी काही परिस्थिती उद्भवेल त्या परिस्थितीचा विचार करून हंगाम सुरू झाल्यानंतर या संदर्भामध्ये अंतिम निर्णय करण्यात माननीय एकनाथजी शिंदे हे सदैव लोकप्रतिनिधीला आणि जनतेला रात्री 2-2 वाजेपर्यंत उपलब्ध असतात। त्यांची दाद आणि त्यांचं घर हे सर्वसामान्य जनतेसाठी प्रत्येक पक्षाच्या लोकांसाठी ओपन असते। दुसऱ्या बाजूनी मातोश्रीचे दार सदैव बंद असतात। लोकांना तासन-तास दारामध्ये मंत्री असो आमदार असो कुठलाही व्यक्ती असो त्याला 4-4, 5-5 तास इथं तात्काळ बसावं लागते आणि त्यामुळे भविष्यामध्ये जे काही शिल्लक राहिलेले लोक आहेत ते देखील आमच्यासोबत येतील याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही। धनुष्यबाण आमच्यासोबत आहे, माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आमच्यासोबत आहे आणि मूळ शिवसेना आमच्यासोबत आहे। त्यामुळे भविष्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे शिवसैनिक माननीय शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात येतील आणि त्यांची ताकद बळकट करतील आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आत्मसात करून शिवसेना बलाढ्य पक्ष आहे राहील अशा पद्धतीचं चित्र शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात होईल असं मला आम्ही सर्वांचं स्वागत करतो। कोण येईल कोण येणार नाही याबद्दल मी आज भाष्य करू शकत नाही, परंतु जे येतील सर्वांचं स्वागत आहे। टप्प्याटप्प्याने येतील पण सर्व येतील 100% लोक। धन्यवाद सर। माफीचं आश्वासन दिलं होतं आणि अर्थसंकल्पाचं 30 जूनपर्यंत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं जे काही अहवाल आलेले आहेत त्या अहवालाच्या निकषानुसार कर्ज माफी करण्यात येईल अशा पद्धतीचं घोषणा अर्थसंकल्पातच झाली आहे आणि त्यामुळे ही काही नवीन घोषणा नाही आहे आणि जे वचनं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला विधानसभेच्या निवडणुकीत दिले होते ते प्रत्येक वचनं आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आहोत आणि पुढील 5 वर्षात सर्व वचनं आम्हाला पूर्ण करायची आहे। शेतकऱ्यांच्या दृष्टीने महायुती सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला कुठल्याही आचारसंहितेची आम्हाला वाटत नाही, कारण की आपण ही गोष्ट अर्थसंकल्पात केलेली आहे ती रेकॉर्डवर आहे आणि तरी देखील अशा पद्धतीचा काही एखादा प्रश्न उद्भवला तर निवडणूक आयोगाची परवानगी घेऊ आणि परवानगी घेऊन त्यानुसार राज्याच्या शेतकऱ्यांना दिलासा देऊ। आपण बघा की जेव्हा जेव्हा जे नुकसान होतं शेतकऱ्यांचं सदैव शेतकऱ्यांनी NDRF SDRFच्या निकषाच्या बाहेर जाऊन मदत केली। महाराष्ट्राच्या इतिहासात जे मदत शेतकऱ्यांना कधी झाली नाही ती मदत महायुतीच्या सरकारने केली। मागच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या नुकसानीचं GR काल परवाच निघालेलं आहे। संकट येत राहतात परंतु आपण या सर्व संकटाचा समोर जाण्यासाठी सदैव सज्ज असतो। आपल्याकडे अर्थसंकल्पामध्ये SDRF NDRFच्या निकषामध्ये त्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा निधी आपण टाकून ठेवतो। केंद्र सरकारचा निधी असेल राज्य सरकारचा निधी असेल जे नियमात बसत नाही त्याच्यासाठी अनेक स्टेट डिझास्टर डिक्लेअर आपण 6 स्टेट डिझास्टर डिक्लेअर केलेले आहेत। सततचा पाऊस असेल थंडी असेल अशा पद्धतीचे अनेक बाबी ज्या निकषात बसत नाही त्या सर्व आपण निकषात बसून शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर सोडत नाही आणि महाराष्ट्राच्या इतिहासात कधी शेतकऱ्यांना जी मदत झाली नाही ती मदत सरकारने केली। कोरोनासारख्या संकटाला आज आंतरराष्ट्रीय युद्धाचं संकट आहे। या सर्व संकटाला सामना करण्यासाठी देश हा एक असतो। आमचे सरकार माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळाचे सहकारी हे एकजुटीने देशाच्या सर्व जनतेला आणि राज्याच्या सर्व जनतेला माननीय मोदीजी आणि माननीय देवेंद्रजी यांनी जे निर्देश दिलेले आहेत ते निर्देशाचे आम्ही काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहोत। किंबहुना त्यापेक्षा जास्त सर्व निर्देश अधिक प्रभावीपणे इम्प्लिमेंट करून जी अपेक्षा माननीय प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे ते देशाच्या सर्व जनतेने आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेने त्याला प्रतिसाद द्यावा। जास्तीत जास्त स्वदेशी वस्तू वापरावी, विदेश यात्रा प्रत्येकाने टाळावी आणि आपलं जे काही अर्थचक्र अधिक गतिमान कसं होता येईल, आत्मनिर्भर भारत कसा होता येईल, आत्मनिर्भर महाराष्ट्र कसं होता येईल आणि त्या माध्यमातून जगामध्ये आपलं एक्सपोर्ट होईल आणि मिनिमम इम्पोर्ट आपण करावं अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे। या आव्हानात जर देशाच्या सर्व जनतेने प्रतिसाद दिला तर मला कुठलंही संकट वाटत नाही। प्रत्येक संकटाला आपण समोर गेलेलो आहोत, त्याला त्याचा सामना केलेला आहे, त्यात मार्ग काढलेला आहे आणि देशामध्ये
महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे, तो नेहमीच राहील असं माझा आत्मविश्वास आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर आहे. मराठवाडा विदर्भात शेकडो पेट्रोल डिझेल पंप बंद आहे. या ट्रॅक्टरमध्ये डिझेल मिळत नाही. शेतीची कामं सगळी रखडली आहे. त्यात आज इंधन दरवाढ देखील झाली आहे. हे बघा, हा आंतरराष्ट्रीय संकट आहे आणि देशाच्या कुठल्याही राज्यापेक्षा आज आपण पाहत आहोत की किंवा जगामध्ये आज जे संकट आहे या संकटाचा सामना करण्यासाठी मोदीजींनी आवाहन केलं आहे की पेट्रोल डिझेलचा काटकसरीने वापर करा. देशाच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्या असल्यास या सर्व देशाच्या जनतेने जर काटकसरीने वापर केला तर जसं कोरोनामध्ये देश एकसंघ राहिला त्या पद्धतीने माननीय प्रधानमंत्रीजी यांचं आव्हान जर देशाच्या सर्व जनतेने प्रतिसाद दिलं तर निश्चितपणे आपण या सर्व संकटाला सामना करून किती डिझेल पेट्रोलची दरवाढ किंवा संकट आलं तरी देखील या काटकसरीने जर वापर केला तर या सर्व संकटाचा आपल्याला सामना करता येईल आणि या सर्व संकटाला आपल्याला पुढे नेता येईल. परंतु दुर्दैवाने विरोधी पक्ष असं राजकारण करत आहे याचं दुःख आहे. आणि शेतकऱ्यांमध्ये काय वेगळी आर्थिक तरतूद केली जाणार इंधनाचा साठा हे बघा, अहवाल आलेला आहे मागच्या बुधवारी, असं सादरीकरण देखील झालेलं आहे गुरुवारी. आणि मला असं वाटतं की ही घोषणा पूर्वी झाली आहे आणि आवश्यकता वाटल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घेऊ. आणि ही काही जनरल निवडणूक नाही आहे, ही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीची निवडणूक आहे. मला याच्यात आचारसंहितेची अडचणी असं वाटत नाही. आले तरी त्यांची परवानगी घेऊन न आल्या समजा जास्त काही अडचण आली तर काही जास्त दिवसाची आचारसंहिता नाही आहे. शेतकऱ्यांना जे शब्द आम्ही दिला होता तो शब्द मात्र मी पूर्ण हे बघा, कुठलंही आर्थिक संकट नाही आहे. देशाच्या आणि राज्याच्या सर्व जनतेने जर निर्णय घेतला आणि शासनाने दिलेल्या निर्देशांची जर अंमलबजावणी केली तर प्रत्येक संकटाला आपण सामना करू शकतो. दुर्दैवाने विरोधी पक्ष जनतेमध्ये खोटा भ्रम करून पॅनिक परिस्थिती निर्माण करत आहे. रासायनिक खताचा तुटवडा जाणीवपूर्वक निर्माण केला जात आहे. वेगवेगळ्या पद्धतीचा फेक नरेटिव्ह परत पसरवण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने लोकसभेत झाला तशा पद्धतीने प्रयत्न केला जात आहे. परंतु अशा पद्धतीचं कृत्य करून विरोधी पक्ष हा स्वतःचा वाचलेला अस्तित्व संपत आहे. जेव्हा देशामध्ये संकट आलं तेव्हा देश एकसंघ राहिला पाहिजे. पूर्ण देशाच्या जनतेने आणि राज्याच्या जनतेने आपल्या सरकारच्या सोबत ताकदीने उभं राहिलं पाहिजे आणि जगाला संदेश गेला पाहिजे. परंतु दुर्दैवाने विरोधी पक्षाची विदेशाची इच्छा आहे, विदेशी ताकदांची जे आपले राजकीय देशाचे शत्रू आहे त्यांची इच्छा ते पूर्ण करत आहे. कदाचित यांचं ऑपरेशन माइंड ऑपरेशन हा विदेशी शक्तीच्या हातून का होत नाही का अशा पद्धतीचं शंका माझ्या मनात पण शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. खरीपाचा हंगाम तोंडावर आहे. अशा वेळेस शेतकऱ्यांसाठी काही वेगळा आर्थिक निर्णय कॅबिनेटने सोमवारी खरीप आढावा सभा सह्याद्रीला आयोजित करण्यात आलेली आहे. त्यात राज्याचे सर्व मंत्री आणि मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ राहणार आहे. जिल्ह्याचे सर्व जिल्हाधिकारी राहणार आहे. सोमवारी या संदर्भामध्ये सर्वांशी चर्चा करून योग्य तो निर्णय नियोजन करण्यात येईल. खरीप आढावा बैठक